नमस्कार, अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी भेळ बनवणार आहोत। चला तर मग बनवायला सुरू करूया। त्यासाठी मी मुरमुरे घेतलेले आहेत, याला पंढरपुरी मुरमुरे सुद्धा म्हणतात। बारीक शेव घेतलेले आहेत, थोडे जाडे शेव घेतलेले आहेत, हळद, काळं मीठ घेतलेलं आहे, तिखट, तेल, टमाटर, कांदा, निंबू आणि कोथिंबीर। सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल टाकूया। आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया। आता आपण त्याला एकदा हलवून घेऊया आणि आता जे मुरमुरे आहेत ना ते आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे याच्यामध्ये, आणि हे छान असे पिवळे होतात। हळदीमुळे पिवळा कलर येतो त्याला छान। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। हे बघा छान असे गरम झालेले आहेत। हे बघा याच्यामध्ये काढून घेते। आता आपण याच्यामध्ये हे जे टमाटर आहे हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे। कांदा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त प्रमाणात। कोथिंबीर, याच्यामध्ये शेव टाकायचे आहेत, हे बारीक शेव, थोडे माझ्याकडे जाडे शेव आहेत तेही टाकायचे आहे। आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। तुम्हाला कमी जास्त, तुम्हाला जास्त हवं असेल जास्त टाका, कमी हवे असेल कमी टाका, चवीनुसार टाकायचं आहे। मीठ, हे मी काळं मीठ वापरलेलं आहे, म्हणजे याने आपली भेळ चटपटीत अशी होते। साध्या मिठाचा वापर केलेला नाही आहे मी। आता आपण याला थोडंसं निंबू पिळून टाकूया। हे बघा हातावरती असं घेऊन, म्हणजे त्यातले त्या बिया ज्या आहेत ते त्याच्यामध्ये गळणार नाहीत। हे बघा आता आपण याला मिक्स करूया। छान असं मिक्स करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। तुम्हाला हवं असेल तर याला तुम्ही गरम सुद्धा करू शकता, पण गरम नाही केलं तरी चालते। छान अशी ओली ओली होते। हे बघा, हे बघा अशा पद्धतीने आपली भेळ ही तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।